आज गौरव भाऊला गाडी घ्यायची म्हणून तो एवढा खुश झाला त्याला त्याचं वजन जमला ना, तो एवढा मोठा हंटर कसा काय सांभाळणार. तर काय म्हणता भाऊ, मी तुषार आरगडे, तुमचं आज लय दिवसांनी माझ्या गांड्या ब्लॉग मध्ये स्वागत आहे. तसं म्हणाल आपण ब्लॉग काढणं सोडून दिलं, पण पब्लिक की डिमांड ती इसलिए हा ना. पण आज आपण आलोय नाशिक मध्ये रॉयल एनफिल्डच्या शोरूम. तिथे जाऊन गाडी राहिली साईडला, अतुल भाऊना खालपासून तर ड्रायव्हर पर्यंत मिशनला ताव मारून घेतला. वरून म्हणतोय त्याला म्हणलं अरे असा सीन नाही, मग कसा सीन व्हिडिओ मध्ये घ्यायचा. गाडी घेणार राहिला साईडला, या दोन गाडी शोरूम मध्ये अशी जाऊन बसली का शोरूम विकत घेणार आहे. आता तिथून उठलं ह्या गाडी पैसे आला आणि तिथे जाऊन गाडी का नुसता पाहिली विशेष सोडा, काहीतरी उच्चबात्या केल्याशिवाय हा काय गप बसत नाही. त्याला म्हणलं भाऊ इडून पहिलं साईडला जा, नाही ते ना तो म्हणून शोरूम आले हाताने नाही तर जाताना बाहेर काढत. आणि हा वय डायरेक्ट गाडी कॅश घेणार होता म्हणून त्या बॅगीमुळे त्याला त्याचं वजन सांभाळता येईल. त्याला म्हणलं भाऊ तुला वजन जमणार तेव्हा ती गाडी काय घंटा जमणार. पण भाऊ त्याचा काही विषय नाही, गाडी किती जड असं फक्त बुडात दम असला पाहिजे. तसंच आपल्या गौरव भाऊच्या डायची गरमे दम आहे. आता याचं काय गाडाची काढून बोचाचं तुंतुना झालाय, कारण मला म्हणतो चिठ्ठी उचलायची. त्याला म्हणलं भाई तू साईड हो जा, तेरी बस की बात नाही, म्हणून डायरेक्ट मी बसलो. सध्या तर ही गाडी येण्याची आपली काय अवकात नाही, पण तुम्ही जर आपल्याला चांगली साथ दिली तर 2026 मध्ये नक्कीच या तर आपण आपल्या दारात उभं करू. बरं जाऊ द्या, भविष्य कोणा फायला त्या विषय सोड. गाडी दिवस जरासा टाइम लागणार होता म्हणून सगळी उन्हात उभा राहिला. थोडाच गौरव भाऊ मला म्हणतो सनस्क्रीन लावू मारा वशीत. काय म्हणतो गोरी स्किन होते भाऊ, आपला काळा कलरचा ब्रँडेड आहे आणि शेगाव आपलं विकत जाऊन नाशिक मध्ये असल्यामुळे त्याला जरासा यायला टाइम लागला. या भाई गाडी देऊन आणली, गाडी येणार राहिला साईडला, तिने दुसरीच पुढाकार करून राहिले. आणि हे आयपॅड त्यांनी खास गाडी चॉईस करायला ठेवले, पण मी हाती घेतलं ते चांगला हाताळल्याशिवाय सोडलं. शोरूम आले मागे पाहून म्हणत असेल याला पहिलं बाहेर काढा, नाही तर हा आता शोरूम मधली गाडी बाहेर काढी. मग आता नाही त्याला निघालो बाहेर. इकडे दोघा भाऊनी गाडीला हार चढवला होता. गाडीवाल्याला लयच गाडी झाली, मग ओपनिंग करायची ठेवली साईडला. गाडी चालू घेतली त्याने, पण त्याच्या तोंडावर डायरेक्ट हसू मावं. त्याला म्हणलं हेल्मेट घालून घे, पण तो म्हणतो नवीन हे जाऊ दे घरी जाऊन उघड. पण इकडे आपल्याला काय दम आहे का, त्याला दिलं पुढे जाऊन इकडे अतुल भाऊन टाकली त्याची ओपनिंग करून. पण विषय असा का तो लयच हसत होता, पण त्याला काय माहिती थोडं पुढे आले होते तर असं डायरेक्ट त्याला खिशात घालून ठेवायला लागणार होतं. ते म्हणजे कसं ते हे असं आपल्या इकडे तर ही एक रीतच आहे. आपल्यामध्ये कोणा काही मोठी वस्तू घेतली का त्याची हॉटेलला कात्री काढल्याशिवाय सोडायचं नाही. सचिन माफला करून त्याला इकडे अकॅडमीला पाठवलं, तो इकडे बिर्याणी खाऊ राहील. बरं जाऊ द्या, आमचं आम्ही आता ह्याची चांगलीच कात्री गाडी तर आपला आता आहे गांड्या ब्लॉग इकडे संपू.